सांगण्यास खूप आनंद होत आहे. आपण आजच्या कार्यक्रमात ही तुळशीचे रोपे देऊन सत्कार करणार आहोत. तर तुळशी इज नॉट जस्ट अ प्लांट, इट्स अ सिम्बॉल ऑफ प्युरिटी, हेल्थ अँड पॉझिटिव्हिटी. तर मी अनुजाताईंना विनंती करते त्यांनी आपल्या आजच्या उद्घाटक जाई कदम सुर्वे यांचा परिचय द्यावा. जय जिजाऊ. राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व महामानवांना अभिवादन करून मी अनुजाराजे भोसले, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष, आज मला आपल्या या दुसऱ्या अधिवेशनाच्या खास निमंत्रित पाहुणे म्हणूनच आपल्याला लाभलेल्या शिवमती जाई कदम सुर्वे यांचा परिचय करून देताना अतिशय आनंद होत आहे. शिवमती जाईताई कदम यांचा परिचय करून देणं काही सोपी गोष्ट नाहीये. त्यांचं कार्य अतिशय महान आहे. तरी मी थोडक्यात सांगते. शिवमती जाई कदम सुर्वे ह्या JKV ग्लोबल मार्केट्स लिमिटेडच्या फाउंडर CEO आहेत. त्याचबरोबर वेदाज इंटरनॅशनल यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि पोलारिस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज यांच्याही जनरल मॅनेजर आहेत. जाईताई यांना फायनान्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये 11 वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि व्यावसायिक कुशलता याद्वारे आर्थिक क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी अनेक उद्योगधंद्यांमध्ये प्रगती आणि कार्यक्षमतेचा उच्च स्तर गाठला आहे. जाईताई यांनी फायनान्समध्ये MBAचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या MBAच्या शिक्षणाचा सखोल ज्ञानाचा प्रभावी वापर करून अनेक कंपन्यांना आघाडीवर पोहोचवण्यास त्या यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी अनेक मान्यताप्राप्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामध्ये आशिया वन अवॉर्ड यांच्यातर्फे 2023-24चा सर्वात प्रभावशाली व यंग लीडर म्हणून सन्मानित करण्यात आले. दुसरा त्यांचा अवॉर्ड आहे प्रो अफेक्स दुबईतर्फे सर्वोत्कृष्ट CEO FX ब्रोकर आणि MEF अवॉर्ड्स तर्फे टॉप 100 CEO मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फोरेक्स अपेक्स 2022-2024 मध्ये आउटस्टँडिंग बिझनेस ऑफ द इयर या पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आणि उद्योग विश्वामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या आपल्या भगिनी जाईताई यांना मी अशी विनंती करते की जिजाऊ ब्रिगेडच्या आपल्या या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी आपण इथे खास आमंत्रित असताना उपस्थित राहिला त्याचा आम्हाला आनंद होत आहे. आणि ह्या दुसऱ्या अधिवेशन दुबई येथे दुसरं अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्हाला अतिशय मोलाची साथ देणाऱ्या दुबईच्या अध्यक्ष असणाऱ्या सुनीताताई देशमुख यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विचारपीठावर येऊन जाईताई यांचा सत्कार करावा. धन्यवाद.
अंगणी लावा तुळस, प्राणवायूचा होळी कळस. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या उद्घाटक आहेत वृषालीताई म्हात्रे मॅडम. वृषालीताई is the Associate Director for Learning and Teaching and the Program Director of Postgraduate Studies at the School of Textile and Design, Heriot-Watt University, दुबई. एक अनुभवी शैक्षणिक व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक म्हणून त्यांनी शैक्षणिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण आणि उद्योगाभिमुख नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. Urshalitai teaches a variety of courses including design research, design studios, lighting and acoustic at both undergraduate and postgraduate levels. ताईंनी इंडिया आणि UAE मध्ये 10 वर्षांहून अधिक काळ यशस्वी इंटिरियर डिझाईन आणि प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. Her journey from industry to academia reflects her passion for design education and her status as a leader shaping the next generation of design professionals. तो मी आता इथे वृषालीताईंना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी इथे आज बोलवत आहे आपल्या कार्यक्रमाच्या जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर शारदाताई जाधव यांनीही विचारमंचावर यावे आणि ताईंचा सत्कार करावा. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिथे ताईंसाठी आणि आपल्या वृषालीताई मॅडमसाठी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी पंचरे, पक्षी ही सुसोरे आळविती, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य श्रीमती डॉक्टर शारदाताई जाधव यांचा मी आता परिचय करून देणार आहे. डॉक्टर शारदाताई जाधव या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अध्यक्ष आणि संस्कृती प्रतिष्ठान. गेल्या 30 वर्षापासून जिजाऊ ब्रिगेड अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये ताईंचे मोलाचे असे योगदान आहे. महाराष्ट्र शासनाकडून शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अभ्यासक्रम समितीवर त्यांनी काम केलेले आहे. शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व आणि परिवर्तन हे त्यांचे पुस्तक BEdच्या अभ्यासक्रमास आहे. डॉक्टर शारदाताई या लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी एक संदर्भ ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर त्यांनी 10 विविध ठिकाणी भाषणे केलेली आहेत जिजाऊ मातांच्या वरती. जिजाऊ समजून घेताना या विषयावर त्यांनी ही 10 भाषणे विविध ठिकाणी केलेली आहेत. यावर्षी ताईंना महिला सक्षमीकरण पुरस्कार हा मिळालेला आहे. इंटरनॅशनल कॅम्पमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे लंडनमध्ये. ताईंची स्वतःची एज्युकेशन फर्म आहे 12th स्टँडर्ड पर्यंत. डॉक्टर शारदाताई या BA, BCom, MA, MCom या पदवीधर पुरुष शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम चालवतात. त्यातून 12 क्लास 1 अधिकारी झालेले आहेत, 22,000 पदवीधर झालेले आहेत आणि 2500 शिक्षिका झालेल्या आहेत. तर जोरदार टाळ्या ताईंच्यासाठी होऊन जाऊ दे तिथे. ताईंना महिला रत्न, शिक्षक रत्न, समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. लंडन, नेपाळ, भूतान व अंदमान निकोबार येथे ताईंनी व्हिजिट दिलेली आहे. तर मी आज डॉक्टर शारदाताईंना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी ते आज बोलवत आहे आपल्या स्वामिनी टीमकडून सुवर्णाताई पाटील आणि पल्लवीताई निगडे यांनी विचारमंचावर येऊन ताईंचा सत्कार करावा.
धन्यवाद ताई, धन्यवाद ताई. हे सांगण्याचा आज आनंद होत आहे की ज्यांनी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली, पुरुषोत्तम खेडेकर सर यांच्या सिस्टर इथे सत्यभामाताई आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तर सत्यभामाताई पाटील या महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि जिजाऊ ब्रिगेडच्या मार्गदर्शिका आहेत. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केलेले आहे. सत्यभामाताई पाटील यांचे कार्य हे समाजातील विविध स्तरांवर प्रशंसनीय मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर सत्यभामाताई यांना मी विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आज येथे आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष महिलाताईंना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर येऊन ताईंचा सत्कार करावा. यासाठी जोरदार टाळ्या म्हणून जाऊ देते. धन्यवाद जिजाऊ ब्रिगेड टीम, धन्यवाद. पुन्हा साधेते शिवमती सत्यभामाताई पाटील हे खेडेकर सरांचे बुक स्त्री शक्तीचा जागतिक सन्मान यावर काही शब्द बोलणार आहेत. हॅलो. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मी अभिवादन करते आणि येथे बसलेले माझ्या बंधू भगिनी यांना माझा सश्रेय जय जिजाऊ. आज माझा जो या दुबई शहरामध्ये सत्कार झाला त्याची ओळख मला माझी काय आहे सांगावंच लागणार आहे. वारवाई वावधन उच्चा दादाची दैन, मी खेडेकराची बहीण उभी राहू न पाहिन, उभी राहू न पाहिन. वारबाई वावधन उच्चा झाडाला घोटाळा, वारबाई वावधन उच्चा झाडाला घोटाळा, पाणी अस्मानी उठला, पाणी अस्मानी उठला. सर्वांना जय जिजाऊ. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख, प्रमुख वक्त्या माननीय जाईताई कदम, तशाच उषाताई म्हात्रे, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी महिलाताई, वनिताताई, सुजाताताई, शारदाताई, अनुराधाताई व उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे अधिवेशन दुबई येथे होत आहे. पहिल्या अधिवेशनात मी व माझे भाऊ खेडेकर साहेब उपस्थित होतो. ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आणि मी त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहे याचा मला माझ्या भावाविषयी सार्थ अभिमान आहे आणि आनंदही होत आहे. ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तुमच्या सत्काराबद्दल धन्यवाद मानते. आपण सर्वांनी मिळून साहेबांचे विचार कृतीत आणून विधायक समाज परिवर्तन प्रयत्न करूया. पाठीराखण करणारी बहीणच असते. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी सत्कार करते. माझ्या भावाला मी त्याच्यापेक्षा लहान असूनही खूप खूप सदिच्छा देते. माझ्या भावाविषयी माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाही. एवढे प्रेम मी माझ्या भावावर करते.
त्यांना जिजाऊचरणी उदंड आयुष्य देवो ही जिजाऊचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्रीराम. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जाईताई कदम सुर्वे आणि वृषालताई म्हात्रे यांना विचारमंचावर येण्याची विनंती करते. आपण आज इथे पुरुषोत्तम खेडेकर सरांचा शून्याचा ताळमेळ हे बुक इथे इनॉग्रेशन करणार आहोत. पुरुषोत्तम खेडेकर सरांचा हे बुक आपण जे आहे शून्याचा ताळमेळ याचं प्रकाशन केलेलं आहे. तर जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करा. त्यांचा आत्मचरित्र आहेत आणि याच्याबद्दल पुस्तकांबद्दल आता शारदाताई आपल्याला जास्त माहिती देणार आहेत. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दुबई जिजाऊ ब्रिगेड आंतरराष्ट्रीय महावीर अधिवेशन च्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापिका मयुराताई देशमुख. त्यांचे सात्विक विचार, उत्तुंग व्यक्तिमत्व, हवाहवासा वाटणारा स्वभाव हा सर्वांना मानवतो. तसेच सचिव आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शिवमती जाई कदम सुर्वे, शिवमती वृषाली म्हात्रे डायरेक्टर हेरियट वॉट युनिव्हर्सिटी दुबई, महासचिव वनिताताई अरपट, सुजाता ठुबे, अनुजाराजे भोसले, संयुक्ताताई, आत्या सत्यभामाताई पाटील, वैशाली वाया. आज थोडक्यात आता जेव्हा पुस्तकाचा परिचय दिला, या पुस्तकाविषयी सांगायचं तर 3 तास जातील. अत्यंत मी थोडक्यात माहिती सांगते. गेस्टला माहीत असावं थोडक्यात इतिहास जो की ह्या पुस्तकातलाच आहे. आज आपण इथं उपस्थित आहोत ते केवळ आणि केवळ आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख यांच्यामुळं. त्यांच्यासाठी धन्यवादासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्वाला, सात्विक विचाराला, स्वभावाला शतदा वंदन. आत्याचा आशीर्वाद आहे, दानी सरांचा आधार आहे, मयुराताईचं नेतृत्व आहे, सर्वांचं सहकार्य आहे आणि दत्ता भालेराव सरांचा मुळे तर अधिवेशन शक्यच नव्हतं. म्हणून दत्ता भालेराव सरांसाठी, त्यांच्या टीमसाठी, त्या रियासाठी, सर्वांच्यासाठी एकदा जोरदार होतं. असं वाटतं आल्याबरोबर आम्ही काही पारिजातकाच्या झाडाखाली उभा आहोत. मानो कोई पारिजात के नीचे खड़ी और ऊपर से फूल जल रहे हो. इतकं रोमांचकारी हा देखना, एक मंगलमय, एक चैतन्यमय, एक वातावरणामध्ये रिअली मी तर अक्षरशः मी स्वतःला विसरून गेले, खरंच विसरून गेले आणि एक रोमांचित वातावरण तयार झालं. आज आपण एका अतीव देखण्या कार्यक्रमासाठी रोमांचित झालो आहोत. आपण आपला देश तात्पुरता तरी हरवून गेलो आहोत. आपला अणुरेणू एका आनंदमय सुगंधानं दरवळू लागलेला आहे आणि दुबईमध्ये जिकडे जाईल तिकडं सुगंधच येत होता. इव्हन मॉल असू दे, कुठेही असू दे. आजचा क्षण म्हणजेच संत तुकारामाच्या शब्दात आनंदाचे डोही आनंद तरंग. सर्वांनाच माहित आहे छत्रपती शिवरायांचं दैदिप्यमान इथे जगाला ज्ञात आहे. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्व गुण संपन्न एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या राजाला छत्रपती पदापर्यंत पोहोचणारी त्यांची माता म्हणजेच एक मातृत्वाचा उत्तुंग आदर्श आहे. जिजाऊंचे शिवबावरील संस्कार हे इतिहासातील एक अद्भुत घटना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे कार्य व जीवन हा आपल्यासाठी एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. स्वराज्याची प्रेरणा, स्वराज्याच्या निर्मात्या, 2 छत्रपती घडवणाऱ्या राजमाता त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे गागा भट्टही थक्क झाले होते. त्यांनी शिवराज्याभिषेक प्रसंगी पुढील उद्गार काढले होते. जिच्या हृदयामध्ये रयतेसाठी कुटुंब वत्सलता वार करत आहे अशा राजमाता जिजाऊंचा जय जयकार असो. जय जिजाऊ, जय जिजाऊ. जिजाऊंनी विखुरलेले मराठे एकत्र केले, त्यांच्यातील मराठा जागा केला, स्वाभिमान जागा केला. त्यांच्या ताकदीसाठी आई भवानी व जेजुरींच्या खंडेरायांची, कुळ परंपरेची, बळी वंशाची ओळख करून दिली. मग मराठे जुलमी कपटी शाह्यातून बाहेर पडले. मराठे लढले, मोठे झाले, त्यातून निर्माण झाली शिवशाही, मराठेशाही, रयतेचे राज्य आणि तेच स्वराज्य.
आणि परत याच कालावधीमध्ये विखुरलेले मराठे एकत्र आणण्याचं काम पुरुषोत्तम खेडेकर सरांनी केलेलं आहे. नंतर 18व्या शतक उजाडलं. 18व्या शतकात महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आम्ही एक गाणं म्हणत होतो महात्मा फुलेंवर. करू पहिलं नमन ज्योतिबाला, जनश्री मुक्तीला जन्म दिला. सन 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात. अशा अज्ञानात ज्योतिबाने पहिला दिवा लावला आणि स्त्री मुक्तीला जन्म दिला. सुंदर गाणं आहे, मी वेळ नाही घेत त्याच्यात. फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आज राष्ट्रमाता जिजाऊ, आम्ही ते ह्याला डेझर्टला गेलो होतो, तिथं डान्स चालू होता आणि मी सावित्रीबाईला आठवण करत होते. रिअल सावित्रीबाई फुले नसते तर आम्ही इथं असं राहिलो असतो का, एवढं एन्जॉय केलं असतो का. रिअल सावित्री राष्ट्रमाता जिजाऊ झाल्या नसत्या तर आम्ही खरंच हिंदुत्व राहिलं असतं का. ह्या दोघींच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत. आणि पुढे 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण अर्धच मिळालं. फक्त पुरुषांना मिळालं, महिलांना कुठे मिळालं, स्त्रीला कुठे स्वातंत्र्य मिळालं. स्त्री स्वातंत्र्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले आणि आजच्या शतकात युगपुरुष, क्रांतिकारी, परिवर्तनवादी, सुधारणावादी, पुरोगामी विचारांचा एक पुरुष जन्माला आला. त्यांचं नाव पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी मराठा सेवा संघाची स्थापना केली. 33 कक्ष निर्माण केले. किंबहुना स्त्री सन्मान आणि पुरुष भावनाबाधित ठेवण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली. जिजाऊ ब्रिगेड मी माझ्या शब्दात अशी व्याख्या केलेली आहे, जातीविरहित जागतिक महिलांचा महान महासंघ आहे की जो मयुराताईच्या नेतृत्वाखाली विविध देशांमध्ये कार्यरत आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच धर्तीवर माननीय खेडेकर सरांनी 2005 मध्ये शिवधर्म स्थापन केला. मी जेव्हा शिवमती हे नाव लिहिलं जायचं, शिवश्री नाव लिहिलं जायचं, मी विचार करायची काय भानगड. साळुंखे सरांचं पुस्तक वाचलं आणि शिवधर्म समजून घेतला आणि तो शब्द मला आवडायला लागला. शिवाजीचा एक शब्द आहे, शिव महादेवी आहे. आणि खेडेकर सरांना असं वाटलं की आमच्या कुणबी किंवा मराठा शेतकऱ्यांचं विकास का होत नाहीये, तर आम्ही आमच्यावर जो धार्मिक पगडा आहे, धार्मिक शोषण आहे, हे कारणीभूत आहे. म्हणून आम्ही आमचा धर्म वेगळा का करू नये. त्यांनी फार इंजिनियर असून सुद्धा इतकं त्यांनी काम केलेलं आहे. रिअली हे पुस्तक मी पूर्णतः नाही वाचू शकले. इथं आल्यावर ओझर त्यांनी बऱ्याच पैकी वाचले आणि ते मला खूप भावलं. त्या पुस्तकामध्ये मी गुंतून गेले. आणि शून्याचा ताळमेळ म्हणजे काय, थोडक्यात मी त्यांना सांगेन. तत्पूर्वी थोडंसं शिवधर्माविषयी आपल्यासाठी उपयोगी आहे. ते म्हणतात, एक तुकारामाच्या वाक्यात, एक नळी आहे, एक पक्षी त्याला घट्ट धरून बसले, तो उडूच शकणार नाही. तू नळी सोड ना धर्माची, तुझ्या पंखामध्ये बळ आहे, तो उडशील, झाडावर जाशील, शेंड्यावर जाशील. डाली पर बैठा पंछी इसलिए नहीं डरता कि डाल हिल रही है, क्योंकि पंछी डाली पर नहीं अपने पंखों पर भरोसा करता है. तसंच पुरुषोत्तम खेडेकरांनी पंखावर त्यांचा विश्वास ठेवलं. विरोध पत्करला, प्रचंड त्रास झाला. प्रवाहाच्या विरोधात काम करणं सोपं नाहीये. अनेक समाज सुधारकांना त्रास झाला. तसंच खेडेकर साहेबांनाही प्रचंड त्रास झालेला आहे. आणि त्यांनी महात्मा बळीराजापासून ते संत गाडगेबाबापर्यंतचा तो एक अस्सल वारसा आहे, म्हणजे तो शिवधर्म. हा मूळ वारशांचा आविष्कार आहे. एका वेगळ्या धर्माने मुठभर लोकांनाच धर्मचिंतनाचा अधिकार दिला होता. अजूनही आपल्या धर्माचे प्रतिनिधी म्हणून आपण म्हणजे एक विटंबना करणारी मूल्ये धर्म आम्ही लादत असतो. पण धर्म ग्रंथ निर्माण करणारे कोण. मग विशिष्ट धर्माचं आम्हाला बंधन नकोय. धार्मिक गुलामगिरी मोडल्याशिवाय आपला विकास होणार नाही हे ओळखूनच
हे ओळखूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. तत्वतः आम्ही आपल्या प्रतिभेचा तुच्छ विष्कार करण्यासाठी मुक्त आहोत हे लक्षात घेऊन शिवधर्माची स्थापना केली गेली. हे शिवधर्माबद्दलही या पुस्तकात खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. शिवधर्म हा विवेकाचं बंधन पाळणारा आहे. निर्मळ निरामय समाज व्यवस्थेचे एक स्वप्न आहे. यात जातीभेदाला थारा नाही. आपण सत्यनारायणाच्या पोथीऐवजी जिजाऊ सावित्रीच्या चरित्राचं वाचन करणार आहोत. धार्मिक कृत्यात पुरोहिताची गरज नाही. ईश्वरविषयक संकल्पनाचा आदर्श आहे. आपण श्रद्धा ठेवू शकतो, पण यात अज्ञान, शोषण, विषमता चिटकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधात असलं पाहिजे. या पुस्तकात एकूण 20 चॅप्टर आहेत, अनुक्रमणिका आहेत. त्यामध्ये माझी तोंडओळख, माझे जन्मगाव अंतरी खेडेकर, कुळवृत्तांत आणि वंशावळ, जन्म, बालपण व शालेय शिक्षण, हायस्कूलचे शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, इंजिनिअरिंगचे शिक्षण, नोकरीतील जीवन, वैवाहिक आणि बौद्धिक जीवन, सामाजिक योगदान, मराठा सेवासंघ, राजकीय जाण, अविस्मरणीय घडामोडी, कडू आणि गोड आठवणी, ऋणानुबंध, कोरोना, कोविड-19 अनुभव आहेत त्याच्यात, शेतकरी राष्ट्रीय आंदोलन, क्षमायाचना, समारोप, इच्छापत्र आणि ऋणानुबंध. प्रकाशक माझे आमदार रेखाताई खेडेकर. प्रश्न संख्या आहे 484, किंमत आहे 300 रुपये. आणि सरांचं हे आत्मचरित्र आहे. त्यात तत्पूर्वी त्यांनी रेखांकन नावाचं पुस्तक प्रकाशन केलेलं आहे आणि स्वरंग हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. नागपूरला प्रकाशन झालेले राम शेवाळकरांच्या हस्ते. आणि शून्याचा ताळमेळ म्हणजे काय? शून्याला काय किंमत असते? त्याच्या पुढे त्याच्या अगोदर 1 लावलं 10 होते. 1-1 शून्य वाढवत गेलं काय काय होतं, आणि 1-1 शून्य कमी होत गेलं तर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यांच्या आयुष्यात येणारी 1-1 माणसं किती मोठी आहे आणि 1-1 माणसं सोडून गेले म्हणजे हा शून्याचा ताळमेळ कसा आहे. त्यांचे बरे वाईट अनुभव फारच मजेशीर आहेत, फार मजेशीर. एकच घटना त्यातली सांगते, अगदी छोटीशी 2 वाक्यात. त्यांचं मला अत्युच्च आनंद कधी झाला, खेडेकर साहेब म्हणतात रेखाताई आमदार झाल्यानंतर. आता त्यांनी काय काम केलं सगळे काम सांगत तर फार मोठं भाषण होईल. आणि दुसरं दुःखद आनंद पोटला आहे तर त्यांना आलेला हार्ट अटॅक. दवाखान्यातले अति दुःखद प्रसंग आणि कोविड नंतर ते बाहेर फिरत नाही. आणि मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर प्रबोधन, भेटी गाठी हे सगळं मी करत आलेलो आहे. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी माझा वाटसा मला अपेक्षित असलेलं कार्य पुढे चालावं आता मी करू इच्छित नाही. आणि ते म्हणतात माझ्याविषयी इतिहास नोंद घेईल न घेईल, घेतली तर चांगले किंवा वाईट, सकारात्मक की नकारात्मक, ह्या भानगडीत पडण्यापेक्षा मीच सत्य लिहून काढतो ना. त्यांच्या लग्नाचे मजेशीर अनुभव आहेत, मुलांची किस्से आहेत. हे ऐतिहासिक कादंबरी नाहीये, अलंकारिक भाषा नाही आहे. त्यांच्या जीवनात अनेक असे ढग असतात, पण त्या ढगाला एक चंदेरी किनार असते हेही त्यांनी विसरलेले नाही. त्यांनी प्रस्तावनाही लिहिली नाहीये, ऋण निर्देश आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये पहिलं सुरू बरेच जण आईवडिलांचे फोटो ठेवतात, त्यांनी रेखाताईंचा त्यांचा फोटो ठेवलाय. हे विशेष आहे, हे युनिक आहे. आणि एक पवित्र, एक आदरयुक्त जे नातं असतं उभयतांचं, त्यांनी ते केलेलं आहे. दुसरं आहे त्याच्यात राष्ट्रमाता जिजाऊंना त्यांनी फोटो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मग त्यांच्या बहिणी भाऊ त्यांना अभिवादन केलेलं आहे. जिजाऊ वंदना आहे. आणि मजेशीर किस्से, एकच लास्ट किस्सा. ते म्हणतात मी इंजिनियर होतो, हे पत्रकार त्रास द्यायचे, मुलाखत घ्यायला आले खूप त्रास द्यायचे, म्हणून मी माझ्या एक पाटी लावली की माझ्या घराच्या आवारात पत्रकारांनी कुत्र्यांना बंदी आहे. पत्रकारांनी कुत्र्यांना माझ्या आवारात येण्यास बंदी आहे. स्ट्राईक केलं पत्रकारांनी. मग काही जणी रिक्वेस्ट केली आणि ती पाटी काढून टाकली. एका ऑफिसमध्ये बसले असताना एक पत्रकार आला, खडूस पत्रिका, त्यांनी विजिटिंग कार्ड दाखवलं. ठीक आहे, ओके, काय बोला. बरंच त्यांचं बातचीत झालं आणि ओळखले हे आता ही बदमाशी करणार आहे. आणि खेडेकर साहेबांनी त्यांच्या स्टाफमध्ये दोघांनी बोलून घेतलं. फार बोलकी भाषा आहे. मी पण पोच देऊन बसलो, आयटीत बसलो, पत्रकाराला घुरू लागलो. त्यांनी खडूस प्रश्न विचारले आणि मी उत्तर देण्याच्या आधीच पायातले काढलो आणि त्याला बडवायला सुरू केलो. तो पळून गेला, कारण ते त्यांना अन्याय सहन करणं
शक्य नव्हतं. त्यांचं करेक्ट होतं आणि नंतर ते ऑफिसमध्ये कार्यकर्ते त्यांचा ताना काढून हीच भाषा आहे त्यांची पळायला लागले. नंतर हे पत्रकार त्यांच्या वाट्यालाच आले नाहीत. असे मजेशीर किस्से त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या गोड आठवणी, वाईट आठवणी आहेत, चांगल्या आठवणी आहेत आणि विशेषतः त्यांनी रेखाताईला केंद्रस्थानी मांडलेलं आहे. आणि नंतर मराठा सेवा संघाला आणि त्यांना असं वाटतं की सर्वांनी एकत्र या, मराठा एक जात नाहीये. हे जिजाऊचा संस्कार आहे, तो पुढे चालू ठेवावं तरच समाज व्यवस्थित असेल, सुशासन येईल असं त्यांना अपेक्षित आहे. आणि तो उद्देशच होता मराठा सेवा संघाचा की आपल्या समाजाची उन्नती व्हावी, विकास व्हावा या अभिप्रेत असणारं त्यांचं हे एक आत्मचरित्र आहे. नुकतंच आता आंतरराष्ट्रीय लेवलवर दुसऱ्या अधिवेशनात मयुराताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं प्रतिनिधी म्हणून आज ते येऊ शकले नाहीत. माननीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर सरांचं प्रतिनिधी म्हणून त्यांच्या भगिनी सत्यभामा पाटील संभाजीनगर यांनी तो सत्कार स्वीकारलेला आहे अमृत महोत्सवी वर्षानिमित्तचा. ते ह्या भावना, इथला रोमांचकारी प्रसंग आज ते आपल्यात राहिले असते तर आमचा आनंद अधिक द्विगुणित झाला असता, अजून कार्यक्रमाला वेठे झाला असतं. हा निरोप त्यांनी नक्कीच देतील. स्पेशल आमच्यासाठी गेस्ट आलेले, त्यांचं मार्गदर्शन ऐकायचे, त्यांनाही माहीत राहावं म्हणून थोडंसं जिजाऊचा मराठाचा इतिहास मी तुमच्याकडे प्रस्तुत केलेला आहे. आपण सर्वजण खूप छान, दुबई अविस्मरणीय, आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि दुसऱ्या आहेत आमच्या सुनीताताई देशमुख. अत्यंत लाघवी भाषा, अत्यंत गोडवा आणि त्या गोडव्याला कृतीची जोड, ढोल ताशा, ओहो अप्रतिम अप्रतिम. खूप खूप तुमचं धन्यवाद व्यक्तिशः आणि आंतरराष्ट्रीय म्हणून. आणि हे सर्वांनी आपण वाचावं. शिवधर्म, जिजाऊंचा इतिहास, खेडेकर सरांचं स्वप्न, मयुराताईंचं मार्गदर्शन तुम्ही वाचाल तर हे सगळं समजून जाईल, तर आपल्यात परिवर्तन होईल. कुठलं तरी ऐकायचं, म्हणायचं, बोलायचं, फक्त सांगणं नाही आहे. पहिलं कृती करा आणि मग नंतर सांगा. आपलं कृती खूप महत्वाची असते. एवढंच मला सांगायचं होतं. त्या थोडक्यात मला मयुराताईंनी संधी दिली साहेबांचं पुस्तक परिचय करून देण्याची, त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद देते. स्त्री शक्तीचा जागतिक सन्मान लगेच सांगू. उद्घाटन होणार आहे. आता तुम्ही जे स्क्रीनवर पाहिलेलं आहे सगळं जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचा लेखाजोखा. थोडक्यात अहवाल मयुराताईंच्या नेतृत्वाखाली अनेक प्रांतात, अनेक देशामध्ये इंटरनॅशनल लेवलवर जे जे कार्य झालेलं आहे त्या कार्याचा आढावा या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हिंदू मुस्लिम सलोख्यासाठी त्यांनी कॅन्डल मार्च काढलेले, वृक्षारोपण केलेलं आहे, किशोरी मेळावे, आत्मसंरक्षणासाठी मुलींना दिलेले धडे आहे, महिला मेळावे आहे, दिन विशेष आहे, आंबेडकर जयंती असेल या फुले जयंती असेल, विशिष्ट असं नाही, सामाजिक कार्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना आविष्कृत करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे, आपलं घर कुटुंब सगळं सांभाळून सामाजिक कार्यातलं योगदान फार मोलाचं आहे. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं या पुस्तकामध्ये, ह्या बुकलेटमध्ये केलेलं आहे. आणि विशेष आभार वैशालीताई वायाळ, खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचे पती संजय वायाळ, उद्योजक कक्षांचे ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, आणि त्यांचं योगदान फार मोलाचं आहे म्हणून त्यांचं विशेष आभार, विशेष कौतुक, अभिनंदन मयुराताईतर्फे, माझ्यातर्फे, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडतर्फे. हे आम्ही आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड नक्कीच नोंद घेईल. आणि दुसरे विशेष आभार ज्या आपल्यात आज येऊ शकल्या नाही, दिल्लीच्या मीडिया इन चीफ प्रसिद्ध निवेदिका संयुक्ताताई देशमुख, त्या आल्या असत्या तर अजून छान वाटलं असतं. काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत. त्यांनी रात्रभर जागरण केलेलं आहे, तो आवाज त्यांनीच दिलेला आहे. आणि त्यांचं पण खूप खूप आभार त्या बुकलेटसाठी. आणि सर्वात महत्वाचं, 6 महिन्यापासून त्यांचं जागरण झालेलं आहे. 1-2 किलो वजन नक्कीच कमी झालं असेल, प्रचंड टेन्शन आलं असेल, विदेशामध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशन घेण्याचं, सर्वांना काढायचं, आम्ही उभं आलो. हे सोपं आहे का सगळं करणं?
ज्यांनी जागरण केलं, सर्वात पुढे नेतृत्व केलं, त्या माझ्या मयुराताई, त्यांचं पण मनापासूनच मी खूप खूप अभिनंदन, खूप खूप वंदन. ते आमच्या आदर्श आहेत. आणि दुसरं सुनीताताई देशमुख, तर आता मग झोपल्या नसतील, झोपल्या नाही, शक्यच नाही. तो मला अनुभव आहे. किती दिवसापासून किती मिटिंग आहे, मला वाटायचं थांबून आले मिटिंग करू की नाही. अरे विदेशातून ते मिटिंग घेत आहेत ना, अटेंड केलं पाहिजे. हे एवढं सगळं तयारी करणं किती वेळ जाते. म्हणून विदेशात राहून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार विदेशात रुजवत आहात, म्हणून तुमचं खूप खूप धन्यवाद. हे मनाशी असलेलं तादात्म्य असंच हृदयाशी राहू द्या, एवढेच बोलते. आणि बुकलेटची प्रस्तावना आणि शून्याचा ताळमेळ, खेडेकर साहेबांच्या पुस्तकांचा परिचय, दोन्ही पुस्तकाची मला वाटतं थोडक्यात मी परिचय दिलेला आहे. आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ.